अहो दादा बोला की ताई। उद्या तुमची चिंचणीला गाडी जाणार आहे ना? होय जाणार आहे की ताई। मग आम्हाला बी घेऊन चला की संग। अहो गाडी मोकळीच आहे, जावे की। आपल्यालाच बसायला जागा नाही आणि ह्यांना उरावर घेतलंय। वहिनी दाटणे वाटणे बसून जावे। सरकी जरा तिकडं। हो भाऊजी, कुठं झाड बघून गाडी थांबवा, जीवूया आता जरा। होय वहिनी थांबवतो। अगं बाय, आलो बाय मंदिर। हो ताई, हा बैल काय लय वेळ थांबायचं नाही, पटकन या माघारी। होय होय येतो लगेच पाया पडू। हा भाऊजी चला। तिची आई यायची की? हो, येतानाच कसं दाटी वाटीने आलोय, आता नीट घरला जायचं, थांबायचं नाही कुणासाठी। चला चल। चांगलं तोंड दिसलं देवीचं। बैलगाडी गेली। अरे इथं सावलेली तर थांबली असतील रे। अगं नाही, गेली वाटतं। ती म्हणतच होती आहे नाही मावशी, अडचण होती अडचण होती। जाऊ सोड, गेली असते। चालत जाऊया की, पुढे एसटी भेटेल रस्त्याला। हा तिथपर्यंत जाऊ चालत। हा काय झालं ग? अगं मुळा घुसलाय ग, सावलीला बसूया जरा। चल उठ। आता आई, मी तुझी एवढी सेवा केली तरी मी माझ्या पोरांच्या पदरात गरिबीच घातल्यास। आम्हाला एक वाईट दिवस दाखवलंच चालतंय का आई? आम्ही सहन केलं, पण माझ्या पोरांना काजले दिवस दाखवायला लागल्यास ग आई। आता मी तुझ्या दारात तवाच येणार, जेव्हा माझं पोरं काहीतरी बनवून दाखवतील, त्याची परिस्थिती बदलून, तवाच मी तुझ्या दारात येणार। तवाच तुझ्या पायरीवर पाय सुद्धा ठेवणार नाही मी। आय अगं बाई, आलं वय मंदिर? आय, तू आमच्या सुखासाठी देवीला कोड्यात घातलं होतंस। होय र, खरं आईनं कोड बी सोडवलं आणि माझ्या लेकरांचं आयुष्य बी घडवलं, आणि तिनं मला तिच्या दारात बोलवूनच घेतलं।